तुम्हाला कुठे लग्नाला जायचं आहे किंवा काही फंक्शनला जायचं आहे आणि चेहरा तुमचा खूप काळवडलेला आहे, अशा वेळी तुम्हाला टेन्शन येतं. कारण आपण कितीही चांगले कपडे घातले, कितीही चांगला मेकअप केला तरी चेहऱ्याचा ग्लो जर गेला असेल तर मेकअप पण तुमचा उठून दिसत नाही किंवा ते कपडे घातलेले असतील ते उठून दिसत नाही आणि तुम्हाला वाटत असेल की चेहरा खूप डल दिसतो आहे. तर अशासाठी आपण घरच्या घरी कसं क्लीनअप करायचं ते आज आपण बघूया आणि अगदीही एकाही पैशाचा खर्च न करता संपूर्णपणे घरच्या सामानात कसं क्लीनअप करायचं ते आपण आज बघूया. हे बघा, क्लीनअप करण्यासाठी आपल्याला जास्त सामान लागणार नाही. आपल्या घरामध्ये जे असतं तेच सामानामध्ये आपण क्लीनअप करणार आहोत. हे कच्चं दूध आहे. हे कच्च्या दुधाने क्लिन्झिंग छान होतं, त्यामुळे चेहरा क्लीन करण्यासाठी आपण कच्चं दूध वापरणार आहे. हे कॉटनचे पॅड आहेत. हे तुमच्याकडे असतील तर त्यांनी लावा आणि नसतील तर तुम्ही हाताने लावलं तरी काही हरकत नाही. आता कच्चं दूध लावून चेहरा क्लीन झाला पूर्ण की त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाच्या पिठामध्ये जरासा खरखरीतपणा असतो. तांदळाचं पीठ नेहमी बघा तुम्ही बोटावर घेऊन बघितलं तर असं खरखरीत लागतं, त्यामुळे ह्यानी स्क्रब खूप छान होतं. त्यामुळे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाच्या जागी तुम्ही जर तुमच्या घरी नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ पण घेऊ शकता. डाळीच्या पिठाचा पण तो छान इफेक्ट येतो की त्यांनी चेहरा क्लीन होतो आणि थोडा वेळ चेहऱ्याला लावून एखाद मिनिट ठेवायचा आणि त्यांनी स्क्रब करायचं. त्यांनी चेहरा खूप छान होतो. तर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही डाळीचं पीठ घेऊ शकता. आता ह्या पिठामध्ये घालायला मी दही घेतलेलं आहे. दह्याने पण क्लिन्झिंग पण होतं आणि दह्यामुळे तुमचा चेहरा जो तुमचा ग्लो गेलेला आहे किंवा काळपटपणा आलेला आहे चेहऱ्यावर तो जाऊन पूर्णपणे चेहरा छान उजळलेला दिसतो आणि काळपटपणा तुमचा जातो आणि चेहऱ्यावर ग्लो पण छान येतो. हे स्क्रब केल्यामुळे आपली जी डेड स्किन आहे ती निघून जाते आणि डेड स्किन निघून गेल्यावर की आतली जी आपली फ्रेश जी स्किन आहे ती खूप छान दिसायला लागते. जसं जेंट्सच्या बाबतीत त्यांनी शेविंग केल्यावर जेंट्सची स्किन बघा तुम्ही, सगळ्या माणसांची स्किन एकदम ग्लो करायला लागते, छान दिसते. त्याचा अर्थच तो आहे की शेविंग केल्यानंतर त्यांची जी डेड स्किन आलेली असते ती निघून जाते, त्यामुळे त्यांची स्किन छान ग्लो करायला लागते आणि छान दिसायला लागते. त्यामुळे आपण हे स्क्रब करणार आहोत. आता हे जे मी सांगते स्क्रब, हे मुलं मुली म्हणजे पुरुष बायका कोणीही करू शकतो, असं काही नाही आहे की बायकांनीच केलं पाहिजे. त्याच्यानंतर हे बघा, हे स्क्रब झालं. आता आपण ह्याच्यात मसाज करणार नाही आहोत, कारण मसाज केला की तुमची स्किन ऑइली होईल आणि ऑइली झाली की त्याच्यावर मेकअप नीट बसत नाही. म्हणून नेहमीही कुठच्याही कार्यक्रमाच्या एक साधारण 3 ते 4 दिवस आधी फेशियल करायचं असतं. फेशियलमध्ये आपण फेशियल क्रीम वापरतो, त्यामुळे ते 3-4 दिवस आधी करायचं असतं. म्हणजे ज्या दिवशी फंक्शन असतं त्या दिवशी तुमचा चेहरा खूप छान होतो आणि ते ऑइली दिसत नाही. त्यामुळे आत्ता तुम्हाला जायचं आहे आज आणि लगेच तुम्ही ऑइल मसाज करू नका, कारण त्याच्यामुळे तुमचा मेकअप नीट बसणार नाही. आता हे स्क्रब झालं की ह्याच्यामध्ये आपण हे मसुराच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता मसुराच्या डाळीचं पीठ का घेतलं आहे मी, की हे मसुराची डाळ आहे ही नेहमी रंग उजळवते. तुम्ही रोजच्या रोज मसुराच्या डाळ, आता उन्हाळ्यामध्ये अंगाला म्हणजे ह्याला साबण न लावता चेहऱ्याला तुम्ही मसुराच्या डाळीमध्ये 1 चिमूट आंबे हळद टाकलीत म्हणजे जर तुम्हाला एका दिवसाला किती लागते त्याच्यात 1 चिमूट टाकायची. जर तुम्ही हे करून ठेवणार असाल तर थोडीशी जास्त टाकायची आणि एका डब्बीमध्ये किंवा बाटलीमध्ये भरून हे पीठ तुम्ही ठेवून द्यायचं. रोजच्या रोज तुम्ही ह्या पिठामध्ये कच्चं दूध घालायचं आणि कच्चं दूध घालून तुम्ही त्याचं चेहऱ्याला लावून एक आंघोळीला जायच्या आधी चेहऱ्याला लावून तुम्ही नंतर आंघोळ करताना धुवून टाकलं तर तुम्ही बघा 8 दिवसात तुमचा चेहरा खूप खूप फरक दिसेल. म्हणजे तुम्हालाच आश्चर्य वाटेल एवढा फरक दिसेल. अशा प्रकारे तुम्ही रोजच्या रोज ह्यानी पण हे पॅक हा चेहऱ्याला लावू शकता. आता ह्याच्यामध्ये घालायला मी हे घेतलं आहे, बीटरूटचा ज्यूस घेतला आहे. आता बीटरूटची पावडर असेल तुमच्याकडे तर हा 1 चमचा मी पीठ घेतला आहे मसुराच्या डाळीचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा बीटरूटची पावडर टाका आणि बीटाची पावडर जर नसेल तुमच्याकडे तर असा फ्रेश ज्यूस टाकला तरी चालतो, पण तोही अर्धा चमचाच टाका, नाही तर चेहरा जास्त गुलाबी वगैरे दिसेल. आणि रोज वॉटरमध्ये हे आपण पॅक तयार करायचं आहे. तसंच एकदम इन्स्टंट ग्लो येण्यासाठी आपण हे बघा ग्लिसरीन वापरू शकतो.
ग्लिसरीन वापरू शकतो, पण ग्लिसरीन सगळ्यांना सूट होईल असं नाही आहे. ज्यांना सूट होत नाही त्यांना चेहऱ्याला ॲलर्जी येऊ शकते. त्यामुळे अशा वेळी एकदा तुम्ही कधी कुठे जायचं नसेल तेव्हा ग्लिसरीन वापरून बघा, आणि तुम्हाला जर सूट होत असेल तर तुम्ही ह्या पॅकमध्ये 1 चमचा ग्लिसरीन टाकलं तरी चालतं. आणि ग्लिसरीन आणि रोज वॉटर आणि ही तसंच ह्याच्यामध्ये मुलतानी मिट्टी पण तुम्ही घेऊ शकता. पण मुलतानी मिट्टीचा इफेक्ट असा आहे की ती स्किन ड्राय करते. त्यामुळे ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी मुलतानी मिट्टी वापरायला काहीच हरकत नाही. मुलतानी मिट्टीनी पण चेहरा छान ग्लो करतो आणि उजळ होतो. आणि मुलतानी मिट्टी ह्यांनी पण क्लिन्झिंग इफेक्ट मिळतो, तर ते पण तुम्ही वापरू शकता. त्यामुळे ग्लिसरीन ज्यांना सूट होते त्यांनीच वापरा, नाही तर वापरू नका. तर ह्याच्यामध्ये आपण क्लिनिंग करणार आहे, म्हणजे क्लिन्झिंग करणार आहे, आणि आपण फेस पॅक लावणार आहे, स्क्रब करणार आहे, क्लिनिंग करणार आहे, स्क्रब करणार आहे आणि फेस पॅक लावणार आहे. आणि एवढं करूनसुद्धा तुमचा चेहरा खूप छान ग्लो करणार आहे आणि तुमचा जे काही फंक्शन आहे त्याला तुम्ही छान तयार होऊ शकता. आता आपण बघूया हे कसं करायचं. हॅलो, नमस्कार. मी अमरज्योती खेडकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण करतो आहे घरच्या घरी क्लीनअप करण्यासाठी मी हे कच्चं दूध घेतलेलं आहे. आणि कच्चं दूध घेऊन मी कॉटननी त्याला चेहऱ्याला सगळं लावून त्याला चेहरा क्लीन करून घेते. म्हणजे ह्यानी कसं होतं की चेहऱ्याला लावून घेतलं ना की चेहरा आपल्याला क्लिन्झिंग इफेक्ट मिळतो. त्यामुळे वेगळं क्लिन्झिंग मिल्क वापरायची गरज नाही आहे. हे चेहऱ्याला लावून छान आपण क्लीन करून घेऊया. हे बघा. आणि हे सगळं लावताना ना असं जरा छान थोडासा दाब देऊन सगळं क्लीन करून घ्यायचं. डोळ्याच्या इकडनं वगैरे सगळीकडनं तुम्ही क्लीन करून घेऊ शकता. आणि असं हे कच्चं दूध तुम्ही रोजच्या रोज जरी 1 चमचा काढून ठेवला आणि चेहऱ्याला आंघोळीच्या आधी लावलं 1-10 मिनटं, तरी तुमचा चेहरा छान क्लीन होईल आणि सगळी धूळ घाण ही निघून जाईल. आता हे बघा, हे सगळं क्लीन केल्यावर ह्या कॉटनवर किती काळं काळं आलेलं आहे. त्यामुळे बाहेरची जी धूळ घाण जे काय असतं ते सगळं निघून जातं. कुठचंही हे करायच्या आधी चेहरा क्लीन करणं फार गरजेचं असतं. चेहऱ्याबरोबर मानेला पण छान क्लीन करायचं. आता हा आपला चेहरा क्लीन झालेला आहे. आता हा दही आणि तांदळाच्या पिठाचा मी पॅक सगळ्या चेहऱ्याला लावून घेते आणि त्याच्यामुळे आपली डेड स्किन निघणार आहे. त्याच्या सगळ्या चेहऱ्याला लावून मी 1 मिनिट थांबून त्याला स्क्रब करणार. हे बघा, मी चेहऱ्याला लावून 1 मिनिट थांबले होते. आता हा थोडासा ओला आहे तेव्हा स्क्रब करायचं. खूप सुकून दिला ना तर मग थोडीशी स्किनची आगाव होते. तर हे बघा, हे तांदळाचं पीठ खरखरीत असल्यामुळे ह्याची इफेक्ट खूप चांगला येतो. आणि काही नाही, असं आहे बघा, गोल 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 असं स्क्रब करत जायचं. तुम्हाला हे करता करता जाणवेल तुमच्या स्किनला असं खरखरीतपणा त्या तांदळाच्या पिठामुळे असं येतो. तसंच हे फोरहेडला पण छान करायचं. फोरहेडला ह्या 2 बोटांनी असं पण तुम्ही करू शकता. एवढं असं 1 मिनिट जरा स्क्रब करून तुम्ही घेतलं की मानेला पण करायचं, कारण नाहीतर मेकअप केल्यावर चेहरा आणि मान वेगळी वेगळी दिसेल. हे सगळं स्क्रब करून झालं. असं तुम्हाला वाटलं की कोरडं वाटते तर थोडासा पाण्याचा हात घेऊन तुम्ही परत त्याला करू शकता. हे बघा, स्क्रब झाल्यावर मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि ह्याच्यातच बघा किती चेहरा एकदम छान ग्लो करायला लागलेला आहे. आता आपण पॅक लावू. आता ह्याच्यामध्ये जर कोणाला ब्लॅकहेड्स असतील, म्हणजे टीनेजर वगैरे हे लोकांना ब्लॅकहेड्स असतात, कोणाला ब्लॅकहेड्स असतील तर त्यांनी थोडी स्टीम घ्यायची. बहुतेक करून हे टी झोनला असतात, हे नाकाला किंवा इथे
नाकाच्या बाजूला वगैरे ब्लॅकेट्स असतील तर ते त्यांनी स्टीम घ्यायची आणि ब्लॅकेट्स काढून टाकायचे. आणि ब्लॅकेट्स स्टीम घेऊन झाल्यावर हे बघा नॅपकिनमध्ये असं पकडून असं दाबायचं, म्हणजे तो ब्लॅकेट्स सगळं निघून येतो. आणि ब्लॅकेट्स काढून झाल्यावर मात्र ॲस्ट्रिंजंट लावायचा. ॲस्ट्रिंजंट जर घरात नसेल तर एका कॉटनमध्ये किंवा एका पातळ कपड्यात आईस घ्या, बर्फ घ्या आणि असं 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 जिथे ब्लॅकेट्स काढले तिथे टॅप करा, म्हणजे पोस तुमचे आवळले जातील. हे बघा आता हे मसुराच्या डाळीचं पीठ आहे, त्यात मी थोडंसं रोज वॉटर टाकलेलं आहे आणि त्याच्यात थोडा एक अर्धा चमचा मी बीटरूटचा ज्यूस टाकत आहे. त्यांनी ग्लो पण छान येतो आणि चेहरा छान पिंक पिंक होतो. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून आपण चेहऱ्याला लावूया. हा संपूर्ण असा मी पॅक लावून घेणार आहे चेहऱ्याला आणि 10 मिनटं ठेवून मी धुणार आहे. तुम्हाला दाखवते. पॅक माझा वाळलेला आहे, तो असा चेहरा ओढल्यासारखा झाला आहे, त्यामुळे मला बोलता येत नाही. मी हा पॅक आता धुवून टाकते. 10 मिनटं ठेवला होता आणि आता मी पॅक धुवून तुम्हाला दाखवते. हे बघा आता मी पॅक चेहऱ्यावरचा धुवून टाकला आहे, चेहरा सगळा स्वच्छ केला आहे आणि आता तुम्हीच बघा चेहऱ्यावर माझ्या किती ग्लो आलेला आहे. हे बघा किती छान दिसत आहे चेहरा आणि असा ब्लॅकेट्स वगैरे सगळे निघून गेले. आता तुम्ही फंक्शनला जाण्यासाठी मेकअप करण्यासाठी रेडी आहात. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आणि हे तुम्ही आठवड्यातनं एकदा करू शकता, हे लक्षात ठेवा. आणि केलं ना तर तुमची पण स्किन छान राहील, ग्लोईंग स्किन असेल आणि ब्लॅकेट्स वगैरे निघून जातील. आणि मुख्य म्हणजे चेहऱ्यावर जो काळपटपणा येतो ना, बीटरूटचा ज्यूस टाकल्यामुळे तो काळपटपणा पण कमी होईल. आणि मी तुम्हाला एक सांगते की तुम्ही मुलतानी मिट्टीचा पॅक तयार केला, मुलतानी मिट्टी 1 चमचा घेतला तर 1 चमचा ज्येष्ठमध पावडर घालायची. ज्येष्ठमधच्या पावडरीमुळे काळपटपणा खूप कमी होतो आणि असा पॅक तुम्ही आठवड्यात ते एकदा दोनदा लावत जा, म्हणजे तुमची स्किन पण खूप छान राहील. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद.